माझ्या साईला भेटायला तू ये. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवा मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज मित्रांनो साई पालखीचा दुसरा दिवस आहे आणि काल आपण साईलीला पालखी पाहिली, जी पहिली काल निघाली. म्हणजे रामनवमी निमित्त पूर्ण मुंबईतनं मानाच्या पालख्या शिर्डीच्या दिशेने निघाले आहेत. तर आज साई सेवकची पालखी निघणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी पालखी म्हणून ओळखली जाते साई सेवक पालखी, मुंबई दादरमधली. तर सगळ्यात जास्त क्राऊड असतो या पालखीमध्ये. तर आता आपण तिकडेच जाणार आहोत थोड्या वेळात आणि आरती पण आपल्याला भेटेल. बहुतेक थोडा लेट झालेला आहे, तर बघूया आपल्याला आरती भेटेल की नाही भेटेल. सो चला पटकन जाऊया आणि साईलीची पालखी जशी आपण काल पाहिली तशी आज साई सेवकची पण पालखी पाहणार आहोत. गर्दी, क्राऊड वगैरे सगळं बघायला भेटणार आहे. आणि चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बोला ओम साईराम, जय साईनाथ, बोला गणपती बाप्पा मोरया. सिद्ध्यर्थं लक्ष्मी प्राप्त्यर्थं शांत्यर्थं पुष्ट्यर्थं प्रतिवार्षिक सद्गुरु साईनाथ शिर्डी रामनिवास रामनवमी निमित्तेने तारकी पदयात्रा सोहळा
देवा सारि धर्माणि प्रथमान्या सन्न वेदनागम महिमान सचन्तयत्र गुरुवे साध्या सन्नि देवा ओम राजाधिराजाय बसय्य साईने नमो यमुने श्रवणाय गुरुमहे समे कामान काम कामाय मह्यं तुला ते कसे सवावे अनंता तुला ते कसे नमावे अनंता मुखाचा शिवे शेषदाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा मनावे मणिपत पदानी प्रभावे गुणावे तरी भक्तीसाठी स्वभावे श्रुती सारा अनुसयात्री कुमारा बाबा देवा काशी स्नान जप प्रतिदिवशी कोल्हापूर बेशेती निर्मल नदी तुंगा जगत सदा सुखकारी देशील मुक्तीचारी ऐसा देवा आई बाला जपमाला कमंडलो मृगशाला गायन करशिवा नारजटा मुकुल शोभतो माता देवा साई दिगंबरा अक्षय रूप अवतारा सर्व व्यापक तू श्रुती सारा अनुसयाती कुमारा मामा देवा सदा सवे करुणादे श्री साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। बाबा की साईनाथ महाराज की
फिर लास्ट के दिन शिरडी में भी मित्रांनो भरपूर सारी गर्दी आहे. महाराष्ट्राची सर्वात मोठी पालखी साई पालखी साई सेवक मंडळ दादर. आणि तुम्ही बघू शकता आम्ही आता चालत तुम्ही मला वैभव भेटलेलं आहे. चालत आता आपण माटुंग्यापर्यंत आलो ना. आता सायन येईल. आता साई येईल थोडं चाललो आहे. दरवर्षी मी माटुंगा सायनपर्यंत चालतो. गेल्या वर्षी पण सायनपर्यंत चाललेलो. तर काय नाही आता पालखी भरपूर पुढे गेलेली आहे. थोडं जेवढं चालू आहे तर रिटर्न जाऊया. बघू काय बोलशील बाकी पालखीचं. खूप मस्त वाटलं. आता पालखी पुढे गेलेली आहे. आता बघूया. पालखीमध्ये चालल्याच्या नंतर असं थकवा वाटत नाही ना. पण बरं आहे. तर संध्याकाळी परत साईधामला पण जायचं आहे. तर बघूया कुठपर्यंत आपल्याला बाबा साथ देतात ते. चला ओम साईराम. ओम साईराम. जय साईनाथ. तुम्ही बघू शकता गर्दी बघा किती झाली. गर्दी इतकी होती ना पालखीमध्ये. अवस्था बघा कशी झालेली आहे पूर्ण. आणि इतकं कडक ऊन ना त्यामध्ये इतकी अवस्था बेकार. पण काय नाही साईबाबांचं नाव घेता घेता आपण पायी पुढे गेलो सायनपर्यंत. आणि आता रिटर्न चाललो आहे. चला बापरे जाम गरम होतं. मित्रांनो सायनपासून रिटर्न आलो आहे. आता पब्लिक काय संपायचं नाव नाही घेते. पब्लिक तर भरपूर आहे बघा. भरपूर पब्लिक आहे. बापरे काय गर्दी होती साई पालखीला. आणि ही पालखी काही संपत नव्हती. भरपूर काय गर्दी होती. महाराष्ट्रातील सर्वात मोठी म्हणून ही पालखी साई पालखी ओळखली जाते. साई सेवक मंडळ मुंबई दादरमधली. सो बघा अवस्था कशी झालेली आहे. सो चला आता आपण पुढे जाऊन ब्लॉग एंड करूया. चला मित्रांनो आपण साई सेवक पालखीसोबत होतो आणि सायनपर्यंत गेलेलो. तर आता आपण पुन्हा रिटर्न आलो आहे माटुंग्याला. आणि आता ब्लॉग एंड करतो आहे. सो महाराष्ट्राची सर्वात मोठी पालखी होती साई सेवक मंडळ मुंबई दादर. तर पालखी निघालेली आहे. आता हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. गणपती बाप्पा मोरया.